जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ज्यावेळेस माणसाच्या मनाला खूप मोठा धक्का बसतो, ज्यावेळेस माणसाला दुःख असह्य होत असतं, जेव्हा माणसाचं मन खूप दुखावतं, त्यावेळेस माणसाच्या डोळ्यातून आपोआप अश्रू निघत असतात. कधीही न रडणारा माणूस त्यावेळेस रडत असतो. म्हणून बाळांनो, जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा आपल्याला कसं वाटतं याचा विचार करा. म्हणून आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील असं कधीच वागू नका. देवाला हे कधीच आवडणार नाही की तुमच्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू आले आहेत. म्हणून सर्वांना आनंदीच ठेवा. जरी कोणाला आनंदी ठेवता नाही आलं तरी चालेल, परंतु कोणाला कमीत कमी दुखावू तरी नका. बाळांनो, जे काही होतं त्याचाच परतावा आपल्याला मिळत असतो. म्हणून जीवनात काही चांगलं होत नाही किंवा काही चांगलं घडत का नाही, हा प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा हा प्रश्न विचारा की आपण कोणाला दुखावलं तर नाही ना, आज आपल्यामुळे कोणाला त्रास तर झाला नाही ना. हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारा. यावरच आपलं कर्म आहे, यावरच आपलं भविष्य आहे. भविष्य चांगलं ठेवायचं असेल तर तुमचं वर्तमान आणि भूतकाळ चांगला असायला हवा. भूतकाळ जरी निघून गेलेला असला तरी वर्तमान काळ तुमच्या हातामध्ये आहे. झालेल्या चुका सुधारण्याचा तुम्हाला एक मोठा पर्याय मिळाला आहे. म्हणून स्वतःला सुधारा. आपल्यामुळे जे काही झालं त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. म्हणून जेवढ्या लोकांना आनंद देता येईल तेवढ्या लोकांना आनंद द्या. तुमच्यामुळे किती जण खुश आहेत, तुमच्यामुळे किती जणांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, यावर तुमचं कर्म ठरत असतं, यावर तुमचं भविष्य ठरत असतं. तुमच्यामुळे जर सर्वच जण दुःखी असतील तर बाळांनो समजून जा, तुमचा जीवनात काही अर्थ उरला नाही. जे काही व्हायचं ते होणारच आहे, परंतु आपण आपलं कर्म चांगलं ठेवायला हवं. बाळांनो, या संदेशाद्वारे तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की जर तुमच्यामुळे कोणाच्या आनंदामध्ये विरजण पडत असेल तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. कोणी आनंदी जीवन जगत असेल तर त्या आनंदी जीवनाला कृपया आपल्यामुळे काही धक्का लागेल असं कधीच काही करू नका. कोणाच्या भविष्यासोबत, कोणाच्या आयुष्यासोबत खेळू नका. तुम्हाला प्रेम नाही करता आलं तरी चालेल, परंतु कोणाच्या भावना तरी कमीत कमी दुखावू नका. हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ज्याला देवावर प्रेम आहे, ज्याची देवावर श्रद्धा आहे, त्या व्यक्तीसाठी हा संदेश महत्त्वाचा आहे. बाळांनो, जीवनात सर्व काही मिळवण्याच्या नादामध्ये खूप मोठ्या मोठ्या चुका करू नका. परमेश्वराची भक्ती करत असाल तर या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. तुमची प्रार्थना परमेश्वराकडे तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुम्ही मनापासून आनंदी असाल, मनापासून तृप्त असाल, तेव्हाच तुमच्या भावना परमेश्वरापर्यंत पोहोचतील. दुसऱ्याला दुःख देऊन देवाची सेवा करत असाल तर हे चुकीचं आहे. म्हणून बाळांनो, देवाची सेवा करण्यापेक्षा तुमच्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल तर त्यावर अगोदर लक्ष द्या. देव तुमच्यावर प्रसन्न होतील, तुमची चांगले कामे पाहून, तुमची सेवा पाहून, तुमची भक्ती पाहून. फक्त सेवा भक्ती पाहून नाही तर तुमची कामगिरी पाहून देव तुमच्यावर प्रसन्न होतील. म्हणून लक्षात ठेवा, जशी भक्ती करता तशीच वागणूक ठेवा. जसं देवावर प्रेम करता तसंच सर्वांवर प्रेम करा. जसं देवाला दुखावत नाही तसं इतरांनाही दुखावू नका. बाळांनो, आपल्या जीवनात आपण सोबत काहीही घेऊन जाणार नाही, सोबत घेऊन जाणार आहे ते फक्त प्रेम. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा. जे काही होईल सर्व काही देवावर सोपवून द्या. तुमच्या हातामध्ये जे काही आहे ते फक्त तुम्ही करा. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, इतरांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करा, इतरांच्या चेहऱ्यावर हसू कसं येईल याचा विचार करा. फक्त कोणाच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. बाळांनो, हीच मोठी देवाची सेवा ठरणार आहे.
म्हणून कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. देव तुमच्याकडे बघत आहे, तुम्हीही देवाकडे बघा. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.